नमस्कार, मी सचिन बेदरे. NTV न्यूज मराठीच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये अधिकांश आजार हे अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेशी निगडीत बाबीमुळे उद्भवतात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये विशेष करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आजही पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आजही सर्वसामान्य कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागतो. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे उमरगा शहरातील हा दृश्य. आणि हे चित्र बदलण्यासाठी नळाद्वारे शाश्वत शुद्ध पाणी पुरवठा व्यवस्था उपलब्ध निर्माण करणे अत्यावश्यक आहे. जल जीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजना केवळ जाहिरातीपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं हे संबंधित लोकप्रतिनिधीकडून या ठिकाणी अपेक्षा. लोकसभा निवडणुकीचा बिगुल सर्वत्र वाजलेला असून नेते मंडळी आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत. मागासलेल्या जिल्ह्यातील अडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी धडपडणारे नेते विकासाच्या मुद्द्यावर मत मागायला फिरत आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या प्राथमिक समस्या काय आहेत, जिल्ह्यात किती विकास गंगा वाहत आहेत याचा प्रत्यय NTV न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दाखविला जातोय. हा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यातील म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमरगा शहरातील आहे. उमरगा तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी काय यातना सहन कराव्या लागत आहेत हे यावरून स्पष्ट होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी आपला आक्रोश लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांवर रोष तथा संताप व्यक्त करत केला आहे. धाराशिव जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ येणार आहेत. देशाच्या प्रगतीचा आलेख ते सांगणार आहेत. परंतु वाढती बेरोजगारी, महागाई, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, डबघाईला आलेले लहान मोठे उद्योगधंदे, अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार यावर देखील काही शब्द बोलतील हीच अपेक्षा आहे. तसं उस्मानाबाद जिल्हा हा पूर्वीपासूनच मागास जिल्हा आहे. मग ते शेतीच्या दृष्टीनं असेल, उद्योगधंद्याच्या दृष्टीनं असेल, बेरोजगारीच्या दृष्टीनं असेल, या अनेक विविध क्षेत्रामध्ये हा जिल्हा मागास आहे. अनेक वर्ष अनेक लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, राज्य बदललं, काही सरकार बदलली, पण परिस्थिती जिल्ह्याची आहे तशीच आहे. सर, प्रत्येक वेळी निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावरच येतात. प्रत्येक नेता हा विकासाच्या मुद्द्यावर निवडून येतो, तरी पण जिल्ह्याचा विकास होत नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना निवडणुकीमध्ये सर्वच नेते सांगतात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते, पण ॲक्च्युअल विकासाचा मुद्दा हा निवडणुकीनंतर बाजूला राहतो किंवा त्याच्यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये देखील जात, धर्म, पंथ असा भेदभाव काही जाणून बुजून काय राजकीय निगरगट्ट लोकांकडून होतो, याचा गैरफायदा ते घेतात आणि समाजामध्ये बऱ्याचशा वेळेला दुफळी निर्माण होते. किंवा उमरग्यामध्ये स्थानिक पातळीवर जर पाहिलं, उमरगा लोहारा तालुक्यामध्ये महिना झालं पाणी नाही. लोकांची दयनीय अवस्था काय तुम्हाला जाणीव असेलच, त्या अनुषंगाने काय असेल? उमरगा लोहारा तालुक्यामध्ये, शहरामध्ये, इव्हन ग्रामीण भागामध्ये, खेड्यात सुद्धा वर्षांना पाऊस कमी झाल्यामुळं पाण्याचं फार असं गंभीर असा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात उमरगा शहरामध्ये 25 दिवस, 20 दिवस, एक महिना नळाला पाणी येत नाही. बोरवेल आटलेले आहेत. पाण्याचा असा बिकट असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तद्वतच मी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला. त्या 2 महिला गटारीच्या बाजूला जे नळाचं वॉल असतं त्या वॉलमधून येणारं पाणी ग्लासनं, तांब्यानं भरतात, कारण त्या ॲक्च्युअल गटारीतून पर्क्युलेशन झालेलं पाणी आहे. त्या आरोग्याला घातक आहे. उमरगा लोहारा त्यातल्या त्यात उमरगामधल्या लोकांचं आरोग्य अत्यंत धोक्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये उमरगा शहरामधून हायवे जातो, नॅशनल हायवे जातो.
आता बायपास झालेला आहे, तरी सुद्धा वाहनाची वर्दळ आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. त्याच्याच बरोबर शहर स्वच्छ नाहीये. शहराच्या आजूबाजूला नाले गटारी ओपन आहेत, दुर्गंधी सुटली, मच्छर आहेत, अनेक रोगराईला उमरगा शहरातील लोक बळी पडत आहेत. याचा विचार या राजकीय लोकांनी कधी करणार? उमरगा तालुक्याचा मला तो आपल्या जिल्ह्याचा विकास झालेला असं वाटतं तुम्हाला? नाही, उमरगा लोहारा तालुक्याचा विकास तसं खूप मागे आहे. कारण या जिल्ह्यामध्ये कुठले उद्योगधंदे सुद्धा नाही आहेत. आता सुशिक्षित बेरोजगारची संख्या भरपूर आहे, त्यांच्या हाताला काम नाही, मजुरांना काम नाही, मनरेगाचे काम सुद्धा कुठं चालतं त्याचा पत्ता नाही. मजूर सराफ व्यापारी म्हणून तुमच्या काय अडचण आहेत? ते रस्ते बिस्ते व्यवस्थिशीर व्हावे, म्हणजे सराफ व्यापाऱ्याला गटारीचे बी व्यवस्थिशीर हे व्हावं, हे आहे दुसरं काय. ते रस्त्याची आणि गटारीची सोय व्यवस्थिशीर व्हावी, पाण्याची महत्वाची म्हणजे पाण्याची सोय व्हावी. आता कशाची परिभाषा तुमच्या शब्दात काय? एक तर पाण्याची सोय व्हावी, रोडचं व्हावं आणि गटारी व्यवस्थिशीर चालावं. ह्याला विकास म्हणतात का? दुसरं अजून काय होणार, लाईटची एक सोय सर, व्यवस्थित. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत मानवाला जीवनासाठी, याला विकास म्हणायचं का? नाही, हे रोडचा विकास आणि रस्ते व्हावे. शिक्षणाच्या बाबतीत म्हणलं, शिक्षण घेण्यासाठी मुलांना कुठे ठेवता तुम्ही? उमरग्याच्या कुठल्या शाळेत? पण या शिक्षणाची एक सोय व्यवस्थिशीर व्हावी, हे एवढे नाही आपले. हा, रोजगार आहे का उमरगामध्ये आपल्या जिल्ह्यात? नाही ना, रोजगाराचे नाही. मोठे उद्योगधंदे आलेले आहेत, MIDC सुधारले? नाही, अजून झाले नाही. तो म्हणावं तसं नाही, हीच अपेक्षा आहे. महागाईच्या बाबतीत काय सांगाल? हा? महागाई तर भरपूर झालेली आहे, महागाईचा काही हिशोबच नाही. मग हे मुद्दे तुम्हाला प्राथमिक वाटत नाहीत का? विकास म्हणजे फक्त रस्ता नालीच आहे का? नाही, हे बी विकास पाहिजे ना, हे बी विकास पाहिजे. मग आणि महागाई तर भयानक म्हणजे भडकलेला आहे. तर एवढं मोठं दुष्कर्म झालंय की भाव वाढले, GST वाढ, त्याच्यात कुठलाही माल येताना याच्या माला वाटानं आमचा माल आणताना सुद्धा कुठं पुढाऱ्याचे पैसे धरत नाही, तिकडे आमच्या धरतात. अशी परिस्थिती आहे की गिराक तर इथं नाहीच नाही. पीक पाणी नसल्यामुळं ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळं आमचं परिस्थिती असं झालं व्यापाऱ्याचं, धोबी का कुत्ता घरकाना गाठगा झाल्याने केल्याशिवाय पर्यायाने जगणं म्हणून करणे. ह्यापेक्षा आमच्या धंद्यावर टॅक्स हे ते सगळे जोडलं की एवढं मोठं त्रास उडाला आहे. बरेचसे मध्यमवर्गीय लोक तर परेशान आहेत आता आमच्या सोनार कारागिर सगळेजण. त्यासाठी तर भयानक टॅक्स कमी व्हायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालावर भाव मिळाला तर आमच्या मालाला आमच्याकडे थोडं 4 गिऱ्हाईक घेतील, ते पण नाही. अतिवर्षाहून हे सगळं बोंबाबोंब सगळं काय शेतकऱ्याकडे नाही तर आमच्याकडे बी नाही ग्रामीण भागात. सर, आपण सराफ संघटनेचे अध्यक्ष आहात. काय आपल्या सराफ व्यापाराबद्दल अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतं? सराफ संघटनेच्या अडचणी म्हणलं तर 411 कलमाबद्दल आहे. आंध्र किंवा कर्नाटकचे पोलीस जे येऊन त्रास देतात त्याच्याबद्दलचा कायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. बरं, की बाबा सराफाला आल्याच्या नंतर त्याची शहानिशा करावी, खरंच तो चोरीचं सोनं घेतलंय का नाही याची शहानिशा करूनच मग पुढली कारवाई करावी, एवढी अपेक्षा आहे सरकार. तर संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या आपल्या शहराची पाण्याची काय अवस्था आहे? पाण्याची आमच्या काळे प्लॉटमध्ये तर एवढं बिकट परिस्थिती आहे. त्या गटारीच्या पाईपचं निघालेलं पाणी गिलासानं भरून घेत आहेत. काळे प्लॉटमध्ये प्रशासन बघत. नळ जो नगर परिषदकडनं येतो तो आला की 4-4 तास राहतो आणि नाही आला की 8-8 दिवस येत नाही. नाही, आता तर महिना पाणी नाही. महिना कंप्लीट 20-25 दिवस झालेले आहेत. उमरगा शहराला पाणी आलेलं नाही नळाला. प्राप्त परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस परिस्थिती अशी पाण्याची बिकट होती त्यावेळेसच आपण याचा विचार करतो, ही एक बाब आहे. पाणी टिकविण्याचा काही आजपर्यंत चांगला उपक्रम चाललाय किंवा कुठं घडलाय अशातल्या काही विषय नाही. सम अँड सबस्टन्स एवढंच आहे या सगळ्या गोष्टीचं की पाणी जतन केलं, ही तर बाळगोत गोष्ट आहे की पाणी जतन केलं तर आपल्याला पुरेल, चालेल, टिकेल ही कळती गोष्ट आहे. ज्यावेळेस पाणी नगर परिषद सोडतं त्यावेळेस 4-4 तास पाणी राहतं. लोकांकडे स्टोरेज कॅपॅसिटी मेजर नसते आणि 20-30 हजार लिटर जर पाणी अचानक आलं तर तेवढं पाणी उरलेलं वाया लोक पाईप लावून गटारीत सोडतात, गटार साफ व्हावी. आणि अशा प्रकारे ज्या भागात नळ आलं ते पूर्ण रोड भिजलेलं असतं. हे आमचं रोजचं पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये
पाणी जर जेवढं लागेल तेवढं ठराविक काळात वारंवार सोडलं तर पाण्याचा अपव्यय होणार नाही, ही तर कळती गोष्ट आहे. आणि ज्या उद्देशासाठी नळ कनेक्शन चालू करतात लोक, तो उद्देश सफल तरी होईल ना. वारंवार जे पाणी सप्लाय होणारी जी पाईपलाईन वारंवार फुटते. परवाच काही दिवसापूर्वी चौरस्त्याला पाईपलाईन फुटली, अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं. हा ढिसाळ कारभार, अनियोजनबद्ध कार्यक्रम हा नगरपालिका प्रशासनाचा, मग याला नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. अशुद्ध पाणी नागरिक वापरताना दिसून येतात, भरताना दिसून येतात. सगळ्यात मोठी जळ जर असेल कुठल्याही गरीबाला आणि झोपेत दगड घालण्याची परिस्थिती तयार होती आजारपणामुळे. हॉस्पिटलनी म्हणजे चुकीच्या पाण्याने होणारे आजार, डेंग्यू वगैरे प्रकार झाला, 30-30 हजारापर्यंत बिल जातं आणि गरीब दाबला जातो त्याच्या. नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार आहे का नाही? 100%. मग हे त्यांना शुद्ध पाणी पुरवठा करणं ही कोणाची जबाबदारी आहे? हे नगरपालिकेची जबाबदारी. मग नगरपालिकेवर वचक कोणाचं असणं गरजेचं आहे? राजकारण्यांचं, अधिकाऱ्यांचं. मग असं का घडतं सर? महिना झाला पाणी भेटत नाही नागरिकांना. अक्षरशः नाल्याच्या बाजूला जे डबका आहे तिथं पाणी त्यांना जमा करावं लागतं वापरण्यासाठी. याला जबाबदार कोण असं वाटतं तुम्हाला? ही परिस्थिती तर अत्यंत दयनीय आहे, याच्यात शंका नाही. पाणीचं पूर्वनियोजन, प्रत्येक उन्हाळ्यात पाणी कमी पडतं ही सरळ सरळ गोष्ट कळत असताना सुद्धा याच्यावर पक्क नियोजन आजपर्यंत काही होत नाही. हे नक्कीच विचार करायची गोष्ट आहे. घडलं काहीतरी. पावसाळा आला तर अक्षरशः पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये इतकं पाणी येतं आणि तेच उन्हाळ्यामध्ये बोललं तर पूर्णपणे दुष्काळ परिस्थिती आहे. मग यावर नियोजन करणं किंवा पावसाळ्यातलं पाणी जर नियोजनबद्ध जर केलं तर ते उन्हाळ्यामध्ये वापरता येतं. अशा पद्धतीचं नियोजन लोकप्रतिनिधी केले असते तर कदाचित लोकांना काही सहकार्य झालं असतं. मग हे लोकप्रतिनिधी काय ढिसाळ कारभार करतात असं वाटतं का तुम्हाला? जागरूक लोकप्रतिनिधी आहेत का? खूप विरोधाभास असल्याची गोष्ट आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे ज्या वेळेस लेकराला कळत नाही तेव्हापासून शिकवण्याचं संस्थेला, शासनाला कळतंय. हीच गोष्ट अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना का कळत नाही हे अनुत्तरित प्रश्न आहे आजपर्यंत. आजही मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबाद जिल्हा खूप लवकर वर येतो, खंत होणारी बात आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट उस्मानाबाद म्हणजे आत्ताचा धाराशिव कुठं आहे हे सांगायचं झाल्यावर लातूरच्या पलीकडं, सोलापूरच्या पलीकडं, लातूरच्या बाजूला हे सांगावं लागतं आम्हाला. उमरगा शहरामध्ये 1 महिना झालं पाणी नाही. लोकांची फार वाईट व्यवस्था आहे. असलेल्या बोरवेलचं देखील पाणी गेलेलं आहे आणि बोरवेलचं पाणी सर्व पातळी कमी झाल्यामुळे झालेलं आहे. परंतु नगरपालिकेचं जे मॅनेजमेंट पाहिजे, व्यवस्थापन पाहिजे, हे व्यवस्थापन या ठिकाणी दिसून येतं. पण पाणी उपलब्ध असून देखील पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. हे केवळ अंधाधुंद कारभार नगरपालिकेचा यामधून दिसून येतो. यावर सर लोकप्रतिनिधीचा वचक आहे का नाही? यावर लोकप्रतिनिधीनं जरी वचक केला तर प्रत्येक ह्या बाबी वेगळे. नगरपालिका हे स्वतंत्र आहे. त्यावर कोणाचं नियंत्रण नाही. नगरपालिकेवर सर्व नगरपालिकेचे सर्वसामान्य नागरिक काय करायला पाहिजे? सर्वसामान्य नागरिकांना आवाज जरी उठवला तर हे प्रशासन एकदम निर्डावलेल्या स्वरूपाचं प्रशासन. मग शेवटी सर्वसामान्य नागरिक कुठं जावं, कोणाकडे आवाज उचलावा असं वाटतं? सर्वसामान्य नागरिक आता नंतर आवाज उठवायचं म्हटलं तर आता शेवटी लोकप्रतिनिधीकडे जाणार. मग तेच म्हणतोय, लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही का नगरपालिकेवर? लोकप्रतिनिधीचा वचक नगरपालिकेवर नाही. बरं, आपल्या उमरगा लोहारा तालुका म्हणा, धाराशिव जिल्ह्याचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्या लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात कामं आणलेली आहेत. निधी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या लोकप्रतिनिधींना आणलेला आहे. विकास झाला वाटतं तुम्हाला? विकास रस्त्याचा बऱ्याच प्रमाणात विकास झालेला आहे. सर, रस्ते झाले म्हणजे विकास झाला असं बरोबर आहे का? त्याला नाही, आता ज्या प्राथमिक ज्या गरजा आहेत, आता रस्ते. विकास म्हणजे काय तुमच्या परिभाषेमध्ये काय सांगाल? सर्वसामान्य माणसाला विकास म्हणजे काय नाही, रस्ता मिळाला पाहिजे, वीज असली पाहिजे, पाणी असली पाहिजे, स्वच्छ हवा, हे मूलभूत हक्क म्हणतात. जगण्यासाठी मूलभूत गरजा आहेत याला विकास म्हणायचं का? याला विकास नाही, ह्या प्रायमरी आहेत. चांगलं शिक्षण आपल्याच भागामध्ये भेटणं गरजेचं आहे. उच्च शिक्षित तरुणांना रोजगार भेटणं गरजेचं आहे.
असं वाटत नाही, ह्याला विकास म्हणतात असं वाटत नाही तुम्हाला? उच्च शिक्षण तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, त्याला शिक्षणाबरोबर त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. परंतु जर रोजगार देत नसेल, शासन कमी पडत असेल, तर त्याला बेरोजगारीचा भत्ता मिळणं पाहिजे, योग्य आहे असं वाटत? बेरोजगारीचा भत्ता अगोदर ज्यावेळेस महाराष्ट्रात युती सरकार होतं, गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी होते, त्यावेळेस बेकार भत्ता महिन्यात 3,000 स्वरूपाचं बेकार माणसाला मिळत होता. आता काय तो भेटत? नंतर बंद झाला. आता उलट बेरोजगारी वाढली सर. बेरोजगारी आपण तसं बेरोजगारी वाढली असं म्हणता येणार नाही. अच्छा. एकीकडे दोन प्रकारचे आहेत. आता आपण जरी सर्वसामान्य बघितलं तर शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही, त्याला बेरोजगार बनायचं का, हा देखील विषय. म्हणजे उच्च शिक्षण घेऊन शेतामध्ये काम करायला जायला पाहिजे, हे अगदी बरोबर उच्च आहे. शिक्षण घेतलं तर त्या तरुणाला काम नाही, परंतु शेताकडे दोन्हीकडे सर्वसामान्य बघितलं तर शेतामध्ये काम करायला मजूर नाही, मग यांना बेरोजगार म्हणता येईल का? प्रत्येकानं आपापली परिस्थिती बघून पडेल ते काम केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. एक काही दिवसापूर्वी एक मला सिव्हिल इंजिनियर भेटला होता आपल्या उमरग्यातला. तो रोजगार म्हणजे कुठलं नोकरी भेटत नाही, मग तो मटका चालवण्याचा अड्डा चालवतो सर, आणि म्हणतो स्वतःला मी आत्मनिर्भर झालो. हे त्याचं म्हणणं बरोबर आहे का सर? उच्च शिक्षित जरी झाला तर उच्च शिक्षित तरुण फक्त शिकला म्हणजे तो उच्च शिक्षित झाला असं त्याला म्हणता येणार नाही. असं हे तर लोकसभा निवडणूक जवळ आहे, 7 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. कोण आहे आपल्या मनातला नेता, कोण निवडून येईल वाटतं? अर्चनाताई पाटील, ओमराजे निंबाळकर? ओमराजे निंबाळकर. काय चांगलं वाटतं असं त्यांच्यामध्ये? चांगलं हे वाटतं, जे अपोजिशन जे आहे त्यांच्या घरी 40 वर्ष सत्ता होती, 40 वर्ष मंत्रिपद होतं. त्याच्यानंतर ही धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती आजही बिकट आहे. गेल्या 5 वर्षापासून काही कामं तर झाले, काही पर्सनल गोष्टी असतील, लोकांच्या पर्सनल फोन करून केलेल्या काही अडचणी असतील, त्यांचे निराकरण झाले. त्याच्यामुळे लोकांच्या मनातलं मला असं वाटतं की ओमराजे किंवा या ठिकाणची परिस्थिती काय असेल, आणि इकडे विकासाच्या गप्पा मारणारे आपले नेते मंडळी या ठिकाणी पाहतो. नुसत्या जाहिराती देऊन टी व्हीला मोठ्या मोठ्या, पाणी मात्र इथं काहीच नाही आहे. मग कुठला विकास झाला, कशाचा विकास झाला, ही चिंतेची बाब आहे आपल्या या ठिकाणी दिसून येते. एकंदरीत आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विकास झाला असं वाटतं का? विकास कुणाचा झालेला आहे, कसला विकास झालेला आहे? बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, विकासाची कुठली कामं होत नाहीत, वेळेवर होत नाहीत. त्या ठिकाणी ठेकेदार कामं करत नाहीत, दिलेली टेंडर पास होत नाहीत लवकर वेळेवरती, आणि विकास कशाचा आहे तशीच परिस्थिती आपल्याला आजही पाहायला मिळते. परंतु विकासाच्या नावाने मात्र या ठिकाणी मोठमोठ्या रकमा मात्र मंजूर केल्या जात असतात, त्या रकमा जातात कुठे हे पण दिसून येत नाही. मी हा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर पाहिला, अत्यंत हृदयाला पाझर फुटावा असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी पाहिल्यानंतर मला फारच असं मन खिन्न झालेलं आहे. किंवा आपल्या एवढ्या चांगल्या म्हणजे शहराचा आपण म्हणतो उमरगा शहर फार चांगला आहे, तर अशा शहरामध्ये अशी एकदम दुरावस्था, जे प्रशासनाचा किळसवाणा प्रकार आहे. हा प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळं 1 महिन्यापासून नळाला पाणी येत नाही. हे लोक एका गटारच्या बाजूच्या डबक्यात पाझरून पाणी येत आहे, आणि हे पाणी ते वापरण्यासाठी घेऊन जातात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं एक हृदय पिळवून टाकणारी एक गोष्ट आहे. आणि प्रशासनाचा मी याच्यामध्ये तीव्र असा निषेध नोंदवतो, धिक्कार आहे प्रशासनाचा. सर, मग आता प्रशासन असं आहे म्हणजे लोकप्रतिनिधीचा वचक पण असणं गरजेचं आहे. लोकांनी जावं तर न्याय कुठं मागावं, जाब विचारावं कोणाला? सर्वसामान्य जनता या ठिकाणी पिढी नको होतं. नक्कीच लोकप्रतिनिधीचा वचक या प्रशासनावर पाहिजेच. गटारे गंगा रोडनं वाहते आहे, कचरा ढिगारे पडलेले आहेत. त्याचबरोबर हे पाण्यात 1 महिन्यापासून वर्धा शहरामध्ये पाणी येत नाही. हे प्रशासनाचं एकदम म्हणजे धोरण एकदम खराब धोरण आहे. नियोजन एकदम ढिसाळ नियोजनामुळे, प्रशासनामुळे ही वेळ आज गटारीतल्या पाणी घेऊन जाण्याची वेळ फक्त आणि फक्त या प्रशासनामुळे, प्रशासकामुळे आलेली आहे. लोकप्रतिनिधींची काय जबाबदारी आहे? त्यांनी काय करतात? लोकप्रतिनिधी जबाबदारी या नगरपालिकेवर अंकुश ठेवून या मुख्याधिकारी व म्हणजे संबंधित यंत्रणा हलवून नियोजन करून पाणी नियमित कसं उमरग्याला पुन्हा येईल याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घाललं पाहिजे. ते दिसून येत नाही सध्या तरी. ते दिसून म्हणजे सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे,
सगळे त्याच्यामध्ये म्हणजे व्यस्त आहेत. तुम्हाला मत मागायला लोकांकडे जाता येतं, पण लोकांना पाणी देण्यासाठी नियमित नक्कीच मी लोकप्रतिनिधींनाही म्हणजे यांचं म्हणजे आवाहन करेन की या प्रशासनावर त्यांनी असं म्हणजे वचक बसवून किंवा या मुख्याधिकाऱ्याच्या धारेवर धरून या उमरगा शहराच्या पाणी प्रश्नाचं निकाली काढावा किंवा नियोजित पाणी कसं येईल याकडे लक्ष द्यावं ही त्यांना विनंती. महिनाभर झालं पाणी भेटत नाही, तर किमान त्यांचे काही निधी वापरून टँकरनं पाणी पुरवठा करू शकतात ते. हां, आता सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्याची फारच गरज आहे मला असं वाटतंय. खाजगी टँकर हे भरमसाठ उमरगामध्ये आकारणी करून पैशाची ते पाणी विकत आहेत, पण गोरगरीब जनता एवढ्या पैसे देऊन पाणी घेऊ शकत नाही. तर लोकप्रतिनिधी प्रशासनानं टँकरची व्यवस्था नक्की करावी अशी माझी विनंती. नमस्कार, मी डॉक्टर आशिष अंधारे. मी जनरल सर्जन आहे लॅप्रोस्कोपिक, तसेच मी पोटविकार तज्ज्ञ ह्या बाबतीत पण पेशंट्स पाहतो. सोशल मीडियावरती जो व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यात आला. तो व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावरती काटा आला. गटारा शेजारच्या डबक्यामधले झिरपलेलं पाणी लोक वापरत आहेत पिण्यासाठी, त्यांच्या रोजच्या दैनंदिन गरजांसाठी. हे पाहून खूप वाईट वाटलंय. असे पाणी हे माणसांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक व हानिकारक असते. अशा दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ यासारखे आजार, साथीचे रोग सगळीकडे पसरू शकतात. तसेच असे दूषित पाणी पिल्यामुळे आपले किडनी, लिव्हर तसेच आतडे जे आहेत ह्याच्यावरती गंभीर दुष्परिणाम होतात. यामुळे जे मनुष्य असं पाणी पितोय त्याला गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. तसंच त्या सगळ्या गोष्टींमुळं त्याच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 30 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येत आहेत. आजपर्यंत मोदी साहेबांची मन की बात हे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रत्येक देशातील नागरिकांनी ऐकलेले आहे. पण उस्मानाबादला मोदी साहेब आल्यानंतर उस्मानाबाद मतदारसंघातील जनतेची दिल की बात यावेळेस मोदीजी ऐकतील का, समजून घेतील का, जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यथा त्या समजून घेतील का? आजही जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जसे की लातूर आहे, पुणे आहे या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं, या ठिकाणी जावं लागतं. आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात, रोजगाराच्या शोधामध्ये परप्रांताला जावं लागतं. एक ना अनेक अडचणी या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत, या आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच या ठिकाणी निवडणुका होतात, विकासाच्या मुद्द्यावरून नेते निवडूनही येतात, पण जिल्ह्याचा विकास काही होताना दिसून येत नाही. आत्ता कुठे काही जिल्ह्यातील काही भागामध्ये रस्ते म्हणा किंवा नाल्याचं काही काम होताना दिसून येत आहे, पण केवळ रस्ते आणि नाले झाले म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला असं मुळत नाही. अहो, अन्न, वस्त्र आणि निवारा या तर मूलभूत गरजा आहेत. मानवी जीवन जगण्यासाठी या मूलभूत गरजा आहेत आणि ते मूलभूत हक्क आहेत. इव्हन ते प्रत्येक नागरिकाला भेटायलाच पाहिजे. पण ज्याला आपण विकास म्हणतो त्यासाठी उच्च दर्जाचं शिक्षण, रोजगार, उच्च शिक्षित तरुण युवक युवतींना रोजगार, आणि जर तुम्हाला रोजगार देता येत नसेल तर बेरोजगारीचा भत्ता मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. अपेक्षा व्यक्त करू की नरेंद्र मोदी साहेब 30 तारखेला जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नावर नक्कीच काहीतरी बोलतील. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बिद्रे, धाराशिव. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.